Hello friends, welcome back to my channel Love to Nursing. I am Miss Shruti. Today we learn about renal calculi. Renal calculi is nothing but a kidney stone. Okay, आपण renal calculiलाच किडनी स्टोन असंही म्हणतो. त्यालाच मराठीमध्ये मुतखडा असं म्हणतात. तर फर्स्ट आपण बघणार आहे किडनी स्टोन. Renal calculi is also known as a kidney stone are solid masses that form in the kidneys. They are made up of mineral and salts that crystallize in the urine. Kidney stones can cause severe pain and discomfort. तर किडनी स्टोन म्हणजे काय? रिनल कॅल्क्युलाय. ओके, किंवा रिनल कॅल्क्युलायलाच किडनी स्टोन असं म्हणतात. हे एक सॉलिड मास असतं जे प्रेझेंट असतं किडनीमध्ये. ओके, ते कशापासून बनतं? मिनरल आणि सॉल्ट यापासून काय म्हणतात ते क्रिस्टल्स बनतात आणि त्यामुळे आपल्याला पेन आणि डिस्कम्फर्ट फील व्हायला लागतो. ओके, दॅट इज रिनल कॅल्क्युलाय. Second, causes and risk factor. First is a dietary factor, dehydration, medical conditions and family history. तर कशामुळे तुम्हाला रिनल कॅल्क्युलाय होतोय? तर फर्स्ट आहे डायटरी फॅक्टर. समजा तुमचं जर सोडियम ऑक्झेलेट किंवा ॲनिमल प्रोटीन जास्त प्रमाणात इनटेक असेल, म्हणजे तुम्ही जर नॉनव्हेज जास्त खात असाल, मिठाचं प्रमाण जास्त असेल, ॲनिमल्स जास्त खात असाल तुम्ही, तर त्यामुळे सुद्धा किडनी स्टोनचा त्रास तुम्हाला होऊ शकतो. कारण हाय इनटेक ऑफ सोडियम अँड प्रोटीन इट वन ऑफ द कॉज ऑफ रिनल कॅल्क्युलाय. नेक्स्ट इज अ डिहायड्रेशन. आपण पाणी पित नाही, कंटाळा करतो, बॉटल आणत नाही, पाणी चांगलं नसतं म्हणून पाणी पित नाही. ओके, म्हणजे तुम्ही स्कूल कॉलेजेसमध्ये असाल, तिथे जर पाण्याची व्यवस्था व्यवस्थित नसेल तर तुम्ही पाणी प्यायचं टाळता आणि असं केल्यामुळं काय होतंय, तुमचं जे युरिन आहे ते कॉन्सन्ट्रेट होऊन जातं आणि स्टोन मध्ये रूपांतर व्हायला लागतं. त्यामुळे सुद्धा तुम्हाला रेनल कॅल्क्युलाय होऊ शकतो. नेक्स्ट इज अ मेडिकल कंडिशन. समजा तुम्हाला UTI आहे, युरिन ट्रॅक इन्फेक्शन आहे किंवा हायपर पॅराथायरॉइडिझम आहे, म्हणजे थायरॉइड मध्ये जे काय हार्मोन्स आहेत ते इन्क्रीज झालेले आहेत, तर तेव्हा सुद्धा तुम्हाला किडनी स्टोन होण्याचे चान्सेस असतात. फॅमिली हिस्ट्री. हॅव्हिंग अ फॅमिली हिस्ट्री. फॅमिलीमध्ये कुणाला जर आधी किडनी स्टोन असेल तर हाय रिस्क तुम्हालाही असू शकते. ओके, तर इथे मी दिलेलं आहे की कोणकोणते फूड्स अवॉइड करायचे आहेत तुम्हाला किडनी स्टोन मध्ये. तर हे एकदा रीड आउट करून घेऊ शकता तुम्ही नंतर. पल्सेस आहेत व्हेजिटेबल, फ्रुट्स, नॉन व्हेजिटेरियन, बेवरेजेस अँड अदर्स. ओके, आय होप कॉजेस कळलेले आहे. नेक्स्ट, टाइप्स ऑफ रिनल कॅल्क्युलाय. आता कोणकोणते टाइप्स आहेत? कॅल्शियम स्टोन, युरिक ऍसिड स्टोन आणि स्ट्रुवाइट स्टोन. कॅल्शियम स्टोन मध्ये काय होतं, हे कॉमन टाइप आहे जो मेनली कंपोज होतोय कॅल्शियम ऑक्झिलेट किंवा कॅल्शियम फॉस्फेट पासून, अँड दे फॉर्म ड्यू टू हाय कॅल्शियम लेवल इन द युरिन. युरिन मध्ये कॅल्शियमचं लेवल वाढलं, कॅल्शियमचं प्रमाण वाढलं तरी सुद्धा तुम्हाला रिनल कॅल्क्युलाय होऊ शकतो आणि त्यालाच आपण कॅल्शियम स्टोन असं म्हणतो. नेक्स्ट आहे युरिक ऍसिड स्टोन. फॉर्म इन पीपल विथ हाय युरिक ऍसिड लेवल इन द युरिन. युरिन मध्ये जर युरिक ऍसिडचं लेवल जास्त असेल तर त्याला युरिक ऍसिड स्टोन असे म्हणतात आणि ऑफन लिंक्ड टू गॉट और डाएट हाय इन प्युरिन्स. गाऊट तुम्हाला माहितीच आहे, डिसीज आहे. ओके, त्याच्यामधून सुद्धा तो इंटरलिंक असतो, त्यामुळं युरिन मध्ये युरिक ऍसिडचं प्रमाण वाढतं, त्यालाच आपण युरिक ऍसिड स्टोन्स असं म्हणतो. स्ट्रुवेट स्टोन. These stones are often caused by chronic urinary tract infection. जर समजा खूप वर्षापासून किंवा खूप महिन्यांपासून तुम्हाला UTI आहे तरी सुद्धा तुम्हाला स्ट्रुवाइट स्टोन होण्याचे चान्सेस असतात. म्हणजे काय की ह्याला स्ट्रुवाइट स्टोन म्हणतात. जो UTI पासून होतो त्याला स्ट्रुवाइट स्टोन म्हणतात आणि याच्यामध्ये मॅग्नेशियम, अमोनिया आणि फॉस्फेट याचं प्रमाण जास्त असतं. ओके, कळालं टाइप्स ऑफ रिनल कॅल्क्युलाय? 3 आहेत, कॅल्शियम स्टोन, युरिक ऍसिड स्टोन अँड स्ट्रुवाइट स्टोन. क्लिअर? ओके,
कॅल्शियम मध्ये कॅल्शियमचं प्रमाण जास्त होतं, युरिक ऍसिड मध्ये युरिनमध्ये युरिक ऍसिडचं प्रमाण जास्त होतं, आणि स्टुवाईट मध्ये अमोनिया, फॉस्फेट आणि मॅग्नेशियम. ओके. सिम्पटम्स अँड डायग्नोसिस. तर असे कोणकोणते सिम्पटम्स आहेत म्हणजे असे की ज्यावरून आपल्याला समजतंय की ह्याला किडनी स्टोन झाला असेल? तर फर्स्ट आहे, तुम्ही पाहिलेलं असाल हॉस्पिटलमध्ये मोस्टली किडनी स्टोनचे जे पेशंट असतात त्यांना पेन खूप होत असतं. ओके. तर एक शार्प सिव्हिअर पेन असतं बॅक आणि साईडला, जे रेडिएट होतंय. रेडिएट म्हणजे उतरत जातं, किंवा पेन इथून ते इथपर्यंत म्हणतात ना, तसं ते बॅक पासून घेऊन ग्रोइन रिजन पर्यंत प्लस ऍबडॉमिन पर्यंत ते रेडिएट होतं, म्हणजे पसरत जातं. ओके. ब्लड इन द युरिन. ब्लड प्रेझेंट असतं युरिन मध्ये, त्यालाच आपण हिमॅच्युरिया असं म्हणतो. प्रेझेन्स ऑफ ब्लड इन द युरिन विच मे अपियर रेड, पिंक और ब्राऊन. रेड, पिंक किंवा ब्राऊन कलर मध्ये. आपल्याला नॉझिया, वॉमिटिंग फील व्हायला लागतं. These symptoms often accompany severe pain associated with kidney stone. Then frequent urination. सारखं सारखं वॉशरूमला जावंसं वाटतं. ओके. आणि त्या बिटवीन तुम्हाला बर्निंग सेन्सेशन सुद्धा जाणवतं. हे बघा, पेन बॅक साइड पासून पुढे येतं ते ग्रोइन रिजनला किंवा ऍबडॉमिन. ओके. तर हे 4 सिम्पटम्स आहेत. फ्लॅंक पेन होतं, ब्लड इन युरिन, नॉझिया, वॉमिटिंग, फ्रिक्वेंट युरिनेशन. हे फक्त इम्पॉर्टंट मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके. नेक्स्ट आहे मेडिकल मॅनेजमेंट. पेन रिलीफ. तर आपण NSAIDs किंवा ऑपॉइड्स देऊन पेनला मॅनेज करू शकतो. NSAIDs मीन्स नॉन स्टेरॉइड अँटी इन्फ्लामेटरी ड्रग्स. हायड्रेशन. कायम बॉडीला हायड्रेटेड ठेवायचं, थोडं थोडं पाणी पित राहायचं. लिथिओट्रिप्से. Shock waves used to break up the stone into the smaller fragment. शॉक ट्रीटमेंट शॉक वेव्स देतात जेणेकरून ते स्टोन्स असतील ते ब्रेकडाऊन होतात, त्याला लिथोट्रिप्सी म्हणतात. आणि सर्जरीमध्ये आपण स्टोन मोठा असेल, लिथोट्रिप्सीनं पण होत नसेल व्यवस्थित, तर आपल्याला सर्जरी करावी लागते. ओके. नर्सिंग मॅनेजमेंट. आता तुम्ही काय मॅनेजमेंट देणार, तुम्ही काय काळजी घेणार? फर्स्ट, पेन असेसमेंट. पेन असेस करायचा, त्यांचा मॉनिटर करायचं, डॉक्युमेंट पेन लेवल. ओके. पेन स्केलच्या थ्रू तुम्हाला पेन लेवल डॉक्युमेंट करायचे आहे. लोकेशन लिहायचंय, इंटेन्सिटी आणि कॅरेक्टरिस्टिक्स. इंटेन्सिटी म्हणजे तीव्रता किती आहे पेनची. हायड्रेशन सपोर्ट. पेशंटला एनकरेज करायचंय की फ्लुइड इनटेक घ्या. UTI सॉरी युरिन आउटपुट मॉनिटर करायचंय आणि हायड्रेशन लेवल त्याची ॲडिक्वेट ठेवायचे. मेडिकेशन. जे काय डॉक्टरने प्रिस्क्राईब केलेले मेडिकेशन्स आहेत ते मॉनिटर करायचे आहेत, तुम्ही द्यायचे आहेत त्यांना, आणि त्याचे साईड इफेक्ट सुद्धा कॅल्क्युलेट करायचे. नेक्स्ट इज एज्युकेशन अँड सपोर्ट. पेशंटला एज्युकेशन द्यायचंय अबाउट किडनी स्टोन, ट्रीटमेंट आणि ऑप्शन सुद्धा सांगायच्यात, आणि प्रिव्हेंटिव्ह मेजर्स म्हणजे आपण काय करू शकतो. ओके. ते सुद्धा तुम्ही पेशंटला सांगायचंय. प्रिव्हेंटेटिव्ह मेजर्स का हायड्रेशन. मी जसं आधीच्या स्लाइडमध्ये सांगितलं की त्यांना फ्लुइड इनटेक करण्यासाठी एनकरेज करायचं आहे, स्पेशली वॉटर, जेणेकरून काय होईल, जे काही किडनी स्टोन आहेत ते फ्लश आउट होतील. ओके. नेक्स्ट, डायटरी चेंजेस. आता कशामुळे झालंय? सोडियम ऑक्झलेट, कॅल्शियम, प्युरिन, अमोनिया ह्यांपासून काय झालेलं आहे, तुम्हाला किडनी स्टोन झालेला आहे. तर पहिला ते रिड्यूस करायचं. ओके. त्याचा इंटेक कमी ठेवायचा. नेक्स्ट आहे रेग्युलर एक्सरसाइज. जर तुम्ही वेट हेल्दी मेंटेन ठेवलं तर आणि फिजिकल ऍक्टिव्हिटी तुम्ही जर रेग्युलर करत राहिला तर हे स्टोन होण्यापासून तुम्हाला बॉडी रोखू शकते. ओके. तुम्ही किडनी स्टोन पासून वाचू शकता. नेक्स्ट आहे मेडिकल मॅनेजमेंट. इफ यू हॅव अ हिस्ट्री ऑफ स्टोन्स. जर समजा आधी कुणाला फॅमिलीमध्ये किडनी स्टोनचा त्रास असेल, हिस्ट्री असेल, तरी सुद्धा तुम्हालाही होण्याची शक्यता असते. ओके. दॅट इज द प्रिव्हेंटिव्ह मेजर्स. शॉर्ट मध्ये
शॉर्ट मध्ये लक्षात ठेवा आणि त्याचा पसारा कसा करायचा ते तुम्हाला माहिती आहे. देन कन्क्लुजन अँड की टेकअवेज. ओके, तर फर्स्ट आहे अवेअरनेस. तुम्ही जागरूक राहायला पाहिजे. तुम्हाला त्याचे कारण, लक्षण, त्याच्यावर ट्रीटमेंट काय आहे किडनी स्टोनवर, हे तुम्हाला सगळं माहीत असायला पाहिजे. ओके, लाईफस्टाईल मॉडिफिकेशन. तुम्हाला जर पाणी प्यायला भेटत नसेल तर पाणी कशा पद्धतीनं प्यायचं किंवा कधी प्यायचं, तुम्हाला पाणी आवडत नसेल, म्हणजे असतं एकेकांचं की पाणीच प्यायला नाही आवडत, तर ना ते कसं आपल्या बॉडीमध्ये जाईल याचाच फक्त विचार करायचा, कारण पाणी हे खूप महत्वाचं आहे शरीरासाठी. डायटरी ऍडजस्टमेंट. जेवायला वेळ भेटत नसेल तरी 5 मिनिटं का काढून होईना तुम्ही जेवायचंय, पाणी प्यायचंय. रेग्युलर एक्सरसाइज ठेवायचे जेणेकरून किडनी स्टोनचं रिस्क तुमचं कमी होईल. नेक्स्ट आहे हेल्थ केअर. हेल्थ केअर प्रोफेशनलला कन्सल्ट करायचं आहे, डायग्नोसिस करायचं आहे, ट्रीटमेंट करायचं आहे आणि प्रिव्हेन्शन स्ट्रॅटेजी सुरू करायचे. आता बघा, मार्च इज अ नॅशनल किडनी मंथ. मार्च जो आहे हे तुम्हाला DMER DHS ला विचारतात की मार्च जे आहे महिना त्याला नॅशनल किडनी मंथ म्हणतात. ओके, ट्रू फॉल्स सॉरी एक्झामला ट्रू फॉल्स मध्ये विचारू शकतात आणि DMER DHS मध्ये फक्त नॅशनल नॅशनल किडनी मंथ म्हणून कोणता आहे हे विचारतात. देन किडनी स्टोन प्रिव्हेन्शन. ड्रिंक वॉटर थ्रू आउट द डे. तुम्हाला पाणी प्यायचंय, ऍड फ्रेश लेमन ज्यूस टू युअर वॉटर. लिंबू पाणी पिऊ शकता. इट मोर कॅल्शियम रिच फूड. नो वे. म्हणजे इथं दिलंय जर कॅल्शियमची कमी जरी असेल तरी सुद्धा तुम्हाला स्टोन होऊ शकतो आणि जास्त जरी झालं तरी तुम्हाला स्टोन होऊ शकतो. Eat less sodium. Okay. Choose a diet low in salt and animal protein. Eat favor oxalate rich food. Avoid vitamin C supplement. Avoid frizzy drinking. Use caution with calcium supplements. Use caution dehydration and excessive sweating and maintaining a healthy weight. Okay. Clear? Today we learn about kidney stone. I hope you understood this video. Okay, thank you for watching my video. Keep in touch. Bye.